संसदेमधून आहे। संसदेमधून विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडीकडून जंतर मंतरवर आंदोलन आणि सभा घेतली जाते। या ठिकाणी इंडिया आघाडीचे नेते मार्गदर्शन देखील करणार आहेत। तर दिल्लीमध्ये संसदेमधून विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडीकडून जंतर मंतरवर सध्या आंदोलन तसंच सभा देखील घेतली जाते। या ठिकाणी आपण पाहतोय इंडिया आघाडीचे नेते हे उपस्थित आहेत आणि या ठिकाणी इंडिया आघाडीचे नेते मार्गदर्शन देखील करणार आहेत। दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। ही वाचली पाहिजे असं म्हणत आज इंडिया आघाडीच्या वतीनं राजधानी नवी दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलन केलं जात आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा इतर जे इंडिया आघाडीतील सहकारी दल असतील त्या सगळ्या सहकारी दलाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जंतर मंतरवरती जमलेले आहेत आणि या ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे। ज्या प्रकारे संसदेमधून जवळपास 146 खासदारांचं निलंबन केलं गेलं त्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्ष खरं तर आक्रमक झाल्याचं आपल्याला 2 दिवसापासूनच बघायला मिळत होतं। काल संसद भवनापासून विजय चौकापर्यंत केल्या गेलेल्या आंदोलनानंतर आज या ठिकाणी जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील यांच्यासह जे इतर सहकारी पक्ष आहेत त्या सहकारी पक्षांचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला येणार असल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। थोड्याच वेळामध्ये या सभेला सुरुवात होणार आहे। कार्यकर्त्यांची मोठी संख्या जी आहे ती या ठिकाणी आहे आणि प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे आपल्याला बघावं लागणार आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी कोणकोणते नेते येतात आणि नेमकं मार्गदर्शन करताना कशा पद्धतीचं या ठिकाणी विरोध प्रदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राजू गौतमचा मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।